घ्या, झडती घ्या, कळेल कोण चोर आहे ते. ठीक आहे, या जड. गुरुदेव गुरुदेव. पाहिलं हा चोर आहे, हा घ्या पुरावा. गुरुदेव गुरुदेव. नाही स्वामी, हे दागिने माझे नाहीयेत. मी खरंच सांगतो स्वामी, हे दागिने माझे नाहीयेत. अरे तुझं नाहीच आहे, हे या सावकारचे दागिने आहेत. तू चोरी केलेस. गुरुदेव गुरुदेव, आता सिद्ध झाले हाच चोर आहे. याला फौजदाराकडे घेऊन चला. गुरुदेव गुरुदेव. काय रे हे नामदेवा, कसली दुर्बुद्धी सुचली रे तुला ही? हा नामदेवा, काय रे हे? म्हणून मी तुला ऋण देत नव्हतो, कारण तुझ्या नियतीवर मला भरोसा नव्हता. लखोजी सावकार, अहो आधी ऐवज तपासून तर बघा तुमचाच आहे की नाही ते. श्री स्वामी समर्थ. सावकार, तुमच्या बायकोने निरोप पाठवला. तिजोरीमधलं धन जसंच्या तसं आहे, चोरी झालीच नाही. नाही स्वामी, हे दागिने माझे नाही. भारतंड, आमची परंपरा चांगुलपणाचीच आहे आणि आम्ही आदर्श भक्तच घडवतो. नामदेव हे त्याचंच एक उदाहरण आहे. नामदेवा, गरज असली तरी सत्य सोडायचं नाही आणि विश्वास ढळू द्यायचा नाही. हे दागिने ना त्याचे ना माझे, मग हे कोणाचे आणि माझ्या गाठुड्यात कसे आले? नामदेवा, हा तुझ्या चांगुलपणाचा परतावा आहे. बहिणीच्या लग्नाला चाललायस ना, ठेव तुझ्याकडेच. आनंदाने जा. 2 दागिने तिला दे आणि उरलेले तुझ्या उदरनिर्वाहासाठी ठेव. स्वामी, मी भरून पावलो. क्षणभर मनात शंका आली होती. मला माफ करा स्वामी, माफ करा. अरे, भक्तीमध्ये शंका येणं स्वाभाविक आहे, पण विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. तुम्ही उगाच या गरीब बिचाऱ्यावरती आळ घातलात. नामदेवा, माझी चूक झाली, मला माफ कर. नाही, माफी मागण्याची गरज नाही. गैरसमज मिटले ना, बस. स्वामींनी माझी समस्या सोडवली, तेच मोठं आहे, बाकी काही नाही. आम्हाला हे मान्य नाही. हा नामदेवच चोर आहे. नामदेव चोर आहे. गुरुदेव गुरुदेव. श्री स्वामी समर्थ.
स्वामी देवा, हे धन कुणाचं? हे सावकाराच्या तिजोरीतलं धन आहे, जे नामदेवाच्या गाठोड्यात होतं. आम्ही ते बदललं. त्याच्या जागी वेगळे दागिने ठेवले नामदेवाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. आणि सावकाराच्या बायकोला तिजोरीत त्यांचं धन दिसेल अशी व्यवस्था केली. खरं तर चोरी संपत्तीच केली आहे. पण मग स्वामी देवा, हे सगळ्यांसमोरच का नाही उलगडलं? कधी कधी सत्य सगळ्यांसमोर उघड करणं महत्वाचं नसतं, तर योग्य वेळी योग्य धडा देणं महत्वाचं असतं. अरे तो नामदेव कुठून आला मध्येच? त्याने आपली योजना बिघडवली आणि चोरी फसली. नाहीतर काही. गुरुदेव गुरुदेव त्यामुळे स्वामींवर काही शेकवताही आलं नाही आपल्याला. गुरुदेव गुरुदेव तुला ना शेकवता येत ना शिकता येत. गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. चोरी तुम्ही केलीत हे आम्ही गावकऱ्यांसमोर उघड करू शकलो असतो, पण आम्ही तसं केलं नाही. कारण आम्ही प्रत्येकाला एक संधी देत असतो सुधारण्यासाठी. तशी तुलाही प्रत्येक वेळेस देत आलो, पण तुझ्यात सुधारणा होण्याची काही लक्षणं दिसत नाहीत. तू स्वतःला सिद्ध पुरुष म्हणवतोस, लोकांसमोर परमार्थ करणारा म्हणून उभा राहिलास तू. पण जर उद्या लोकांना कळलं की तुला बाळ आहेस, ढोंगी आहेस, तर लोकांचा विश्वास उडेल, फक्त तुझ्यावरचा नाही तर त्या प्रत्येक सिद्ध पुरुषावरचा. उद्या जरी एखादा खरा सज्जन साधू सात्विक जर या गावात आला तर लोक त्याला स्वीकारणार नाहीत, गावात घेणार नाहीत. कारण एक खोटं अनेक सत्यांवर सावली टाकतं. आणि म्हणून आता आम्ही तुझ्यावर कारवाई केली नाही, पण तुझं पाप लपवण्यासाठी नाही, तर सत्याचा मान राखण्यासाठी. चंद्राने कधीच स्वतःला कायम प्रकाशमान राहील असं समजू नये, कारण हे चंद्रालाही कळत नाही की तो कधी जाकोळला जाईल. सदानंद माणसाचा अहंकार जेवढा वाढतो तेवढंच त्याचं अधःपतन जवळ येतं. थकले ग बाई, थकले. झाली का सगळी पाद्यपूजनाची तयारी? हो झाली. मी काय म्हणते, आपण एक खेळ खेळूयात का? खेळ नाही हो गयाताई, तसा खेळ नाही. म्हणजे आपण कोडी घालूयात एकमेकांना, चालेल का? हो हो चालेल ना. पहिलं कोड तुम्हीच घाला बरं. मीच घालते हो पहिलं कोड. नाही, बघूयात माझ्यासारखं हुशार कोण आहे इथे ते. हा, दात आहेत पण चावत नाही. सांगा सांगा सुंदरा मावशी, उत्तर सांगा. हा, मगर नाही हो, अजून विचार करा. फणी कंगवा. अरे हो खरंच की, हे लक्षातच आलं नाही. काय आहे कविराज, एवढं कठीण पण नव्हतं ना कोड. कोणाला हे उत्तर देता आलं असतं. आता मी विचारते कोड. एवढंच कार्ट घर कसं राखतं सांगा बरं. गयाताई, अहो फारच कठीण कोड घातले तुम्ही. छेव कविराज, कठीण नाहीये कोड, अगदी सोपं आहे बघा. सोपं आहे ना, मग तुम्हीच सांगायचं उत्तर. कविराज, कोडी सांगणाऱ्यांनी उत्तर सांगायचं नसतं. आता मगाशी मी कोड घातलं होतं ना तुम्हा सगळ्यांना, मग आता मी उत्तर नाही सांगणार. हो गयाती, तुम्ही सांगा उत्तर. कपिलाताई, अहो आता तुम्हीच म्हणालात ना की ज्यांनी कोड घातलंय त्यांनी उत्तर सांगायचं नसतं. मग हे कोड तर गयाताईंनीच घातलंय. गयाताई, मी सांगू याचं उत्तर? सांग की. तुमच्या कोड्याचं उत्तर आहे कुलूप. अगदी बरोबर.
मला उत्तर माहिती होतं गयाताई. मी बघत होते की कविराजानं उत्तर येतंय की नाही. वा वा कविराज, छान छान छान. ठीक आहे, मग आता माझं कोडं ऐका. मुकुट आहे डोक्यावर, 1000 डोळे अंगावर. पुन्हा ऐका हा. मुकुट आहे डोक्यावर, 1000 डोळे अंगावर. द्या आता उत्तर. विचार करते. राजा. छे हो, राजा कसा असेल? हा? अहो डोळे अंगावर, डोळे खोबडीत असतात ना. मग हे आपलं अननस. बरोबर ना? हो हो बरोबर आहे. सुंदरा मावशी, अहो हे कोडं तर फार भन्नाटच होतं. बरं, आता मी तुम्हाला सगळ्यांना एक वेगळं कोडं घालतो. थांबा हा, आलोच. कुठे चाललात? कुठे गेले? वेगळं कोण काय घालणार आहेत? कळेल आपल्याला, थांबा जरा. हो आले आले कविराज आले. गयाताई, त्या समिधा द्या. हे बघा, हा. आता या 4 काड्यांपासून मी चौकोन तयार केलाय. यातल्या फक्त 2 काड्या हलवायच्या आणि याच्यापासून त्रिकोण बनवून दाखवायचा. सोपं आहे, मी करते. करा करा. गया. हो. नाही. नाही हो. ते लावली. स्वामी आले. स्वामी ते आले. स्वामी. काय चाललंय? काही नाही स्वामी. कविराजाने कोडा घातलाय ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय. स्वामी, मी यांना हे कोडं घातलंय. या चौकोनातल्या फक्त 2 काड्या हलवायच्या आणि त्याच्यापासून त्रिकोण करून दाखवायचा. काय कपिल आहे? एवढं सोपं होतं स्वामी? कोडं कधीच कठीण नसतं कपिले. विचार करण्याची दिशा कठीण असते. जीवनात अनेक प्रश्न असतात, पण उत्तर बहुतेक वेळेला आपल्या समोरच असतं. आता आम्ही एक कोडं घालू का? नाही नको स्वामी. तुमचं कोडं मला, आम्हाला नाही सोडवता येत. खरंय स्वामी देवा, तुमची कोडी सोडवणं आमच्यासाठी कठीणच आहे. पण तुम्ही बरोबर असलात ना की काही अशक्य वाटत नाही. सुंदरे, कपिले, ही बी हवेत लटकवून दाखव. हवेत? हे कसं शक्य आहे स्वामी? अशक्य आहे. तेच तर कोड आहे. दोऱ्याला बांधून लटकावू? नाही, ते स्वतःहून हवेत लटकलं पाहिजे. स्वामी अहो, हे तर अशक्य आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टींमागे ज्ञान दडलेलं असतं कपिले. चला प्रयत्न करा.
नाही जमते स्वामी. आमच्या सान्निध्यात राहून तुम्हाला एवढंही जमत नाही? चला या माझ्या बरोबर. कविराज, तिथे खड्डा खण आणि या बिया तिथे लाव. हो स्वामी. कपिले, बघितलंस का? बिया लटकल्या ना हवेत आपोआप. हो स्वामी. बी जेव्हा स्वतःला मातीत समर्पित करतं तेव्हाच ते आकाशाकडे झेपावतं. खरं स्वामी देवा, काही कोड्यांची उत्तरं फक्त तुमच्याकडेच असतात आणि ती कोडी तुम्हीच सोडवू शकता. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्याही आयुष्यात एक कोडा आहे. एका ठराविक काळानंतर माझ्या जवळची माणसं माझ्यापासून दूर जातात. माझा ज्यांच्यावरती विश्वास आहे तेच माझ्यापासून दूर जातात. स्वामी, या सगळ्या गोष्टींची मला खूप भीती वाटते. मी एकटा पडेन स्वामी. मला सांगा तुम्ही या भीतीचं काय करू मी? निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठी शिरे. श्रीनिवास, ज्याच्या पाठीशी स्वामीदेव उभे असतात तो कधीच एकटा नसतो. सुंदरे, कोडी सुटत नसलेला हा काही एकमेव नाहीये. आमच्या गंगालाही असंच एक कोड पडलंय. तिलाही संदेश देण्याची वेळ झाली आता. परिस्थिती बदलते, माणसं बदलतात, पण ज्याचं नातं सत्याशी जोडलेलं असतं तो कधीच बदलत नाही. मला जाऊ नका. मला जाऊ नका. नका जाऊ. मला जाऊ नका. मला मी हात जोडते. मला जाऊ नका. कोणीतरी वाचवा मला. मला वाचवा कोणीतरी. ताई, काय झालं तुला? हा, अंगाताई, अगं भानावर आहे ना. बघ ना, आपण घरातच आहोत. हा, तुला पुन्हा तेच स्वप्न पडलं का? हो. पाणी घ्या आधी. पाणी पी. ताई, तुला किती वेळा सांगितलंय झोपताना देवाचं नाव घेत जा. अगं घेतलं होतं देवाचं नाव, रोज घेते मी,
पण आज पुन्हा तेच स्वप्न पडलं. यामिनी, हे स्वप्न मला असंच का पडतं? म्हणजे एखादं स्वप्न दोनदा चारदा पडलं तर आपण समजू शकतो, पण हे स्वप्न मला लहानपणापासून पडतंय. प्रत्येक कोडं सुटायची एक वेळ असते आणि प्रत्येक कोडं सोडवायची एक विशिष्ट पद्धत आहे. बीजाला जर का झाड व्हायचं असेल तर त्याला आधी मातीशी एकरूप व्हावं लागतं. गंगा, तुझ्याही बाबतीत ती वेळ आलेलीच आहे. त्याची पद्धत आम्ही तुला दाखवून देऊ. त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही, त्या प्रश्नाचं उत्तर योग्य वेळ आली की सापडतं.